मेसेजचा टोन वाचल्यानंतर प्रत्येक जण मोबाईल हातामध्ये घेतो आणि पाहतो की मला डेबिटचा मेसेज जो आला हा बँकेकडनं हा कुठल्या गोष्टीसाठी गेलाय, माझा पगारातनं माझ्या SIP गेलीये का माझ्या लोनचा हप्ता गेलाय. मित्रांनो, SIP करून लोनचा हप्ता भरून सगळ्या गोष्टी सगळं इन्कम वगैरे सगळं व्यवस्थित असूनही जर तुम्हाला रात्री झोपताना समाधानी वाटत नसेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की अरे मी एवढं सगळं काम करतोय, एवढी मेहनत करतोय, मी इन्व्हेस्टमेंट पण करतोय, मी इन्कम पण जनरेट करतोय, पण शेवटी महिना अखेरपर्यंत माझ्याकडे पैसा राहतच नाही, तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोल्युशन देणार आहे, कारण हा व्हिडिओ माझ्या अशा 30 ते 55 वयोगटामध्ये लोकांसाठी आहे, ज्या लोकांना काम करून पैसे कमवतात आणि सगळेच्या सगळे पैसे सुद्धा साठवतात, पैसे लोन सुद्धा प्रॉपर टाइम टू टाइम भरतात, SIP सुद्धा कंटिन्यू करतात, पण मग शेवटी मनात एकच गोष्ट खात असते की माझ्याकडे पैसे टिकत का नाही आणि माझा पैसा वाढत का नाही. मित्रांनो नमस्कार, माझं नाव संतोष गोसावी आहे. गेली 20 वर्षाहून अधिक मी लोकांचे फायनान्शियल प्लॅनिंगचं मदत करत असतो. मी लोकांचे EMI आणि त्यांच्या डेट बद्दल ऑडिट करतो, त्याच्यातनं त्याला बाहेर कसं काढता येईल हे पाहतो आणि त्या लोकांना मी पर्सनलाइज्ड वेल्थ क्रिएशन ब्लूप्रिंट बनवून तिथं अचीव्ह करण्यामध्ये मदत करतो. तुम्हाला सुद्धा जर माझ्याकडून तुमच्यासाठी पर्सनलाइज्ड ऑडिट करून घ्यायचं असेल तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुमच्या EMIच्या बद्दल, तर व्हिडिओ एंड पर्यंत पहा. लहानपणापासून आपल्या मनामध्ये बिंबवलेलं आहे की EMI म्हणजे कर्ज आणि कर्जापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहावा आणि SIP म्हणजे इन्व्हेस्टमेंट. मित्रांनो, आज जर पाहिलं तर लोकांच्या SIP पण चालू आहे, EMI पण चालू आहे, सगळं टाइम टू टाइम सगळं चालू आहे आणि हे सगळं टाइम टू टाइम चालू असूनही लोक वेल्थ क्रिएट करण्यामध्ये का सक्षम होत नाहीत, याचं आपण आज उत्तर पाहतोय. मी बरेच लोकांना विचारतो की तुम्ही एवढ्या दिवसापासून सेव्ह करताय, तर मग तुम्ही फायनान्शियली जिथे पोहोचायचं तिथपर्यंत पोहोचत का नाही. मित्रांनो, बरेच लोकांचा हाच समज आहे, EMI आहे, SIP आहे म्हणजे त्यांचं प्लॅनिंग आहे. ऍक्च्युअली प्लॅनिंग नाहीये. SIP आहे, EMI आहे, ह्याच्यामध्ये फक्त तुमची एक टूल आहे, ती प्रोसेस तुम्ही कम्प्लीट करत नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणजे कसं असलं पाहिजे की तुमचे ना गोल्स अगदी क्रिस्टल क्लिअर असायला पाहिजे. तुम्हाला लेझर फोकस वेने तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे की तुमची इन्व्हेस्टमेंट ही कुठल्या काळासाठी, कुठल्या कारणासाठी, किती काळासाठी आहे आणि त्याला तुमच्याकडनं अपेक्षा काय. आणि लोनच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला त्या लोन घेतलेल्यानंतर त्याच्याकडे वर्किंग पाहिजे की तुमचं लोन हा कुठल्या रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये आहे, त्याला तुमचा एक्झिट प्लॅन काय, तुम्ही लोन कसे बंद करणार आहात, कुठल्या कुठल्या प्रकारचे लोन तुमच्यासाठी हानिकारक आहेत. कारण बरेच वेळेला लोकांना काय असतं की SIP आहे, इन्व्हेस्टमेंट आहेत, लोक आपलं भरत राहतात आणि त्याच्यानंतर मग दे लँड अप मेकिंग नो मनी आणि इव्हेंच्युअली म्हणतात की अरे मी एवढं सगळं करूनही मला शेवटी काही माझा उपयोग होत नाही. पण उपयोग जर करून घ्यायचा असेल तर तुम्ही पहिले पाणी कुठं मुरतं हे बघितल्याशिवाय तुम्ही त्याच्यातनं निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. आज कित्येक यंग लोक जे EMIच्या ह्याच्यामध्ये अडकून जातात, EMIच्या बोजामध्ये, त्या EMIच्या बोजामध्ये अडकणारे लोक जे आहेत त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोक पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड या दोन गोष्टींमध्ये इतके अडकलेले असतात की त्यांना त्याच्यानंतर मग SIP एक वेळ बंद करायची का असा विचार करायला लागतो. मित्रांनो, या गोष्टींसाठी तुम्हाला एक फायनान्शियल प्लॅनर लागेल आणि ह्या फायनान्शियल प्लॅनरच तुम्हाला अगदी योग्य पद्धतीने तुम्हाला समजून सांगू शकतो की तुम्हाला कुठलं लोन बंद करायचंय, कुठली SIP चालू करायची. आता काय होऊन जातं, कित्येक लोकांकडे लोक म्हणतात माझी SIP पण चालू आहे आणि लोन पण चालू आहे. आता समजा जर तुमच्याकडे क्रेडिट कार्डचा तुम्ही हप्ता भरत असाल, ओके, क्रेडिट कार्डवरती पर्सनल लोनवरती तुमचं इन्स्टॉलमेंट चालू असेल आणि तुम्ही हप्ते भरत असाल आणि तुमची SIP पण चालू होत राहिली, तर तुम्ही एक विचार करा, तुम्ही कितीही वर्ष काम केल्यानंतर तुम्ही एक प्रॉपर वेल्थ का क्रिएट करू शकत नाही. कारण SIPचा जो रिटर्न आहे आज साधारण जेमतेम तुम्हाला 12-15% आसपास मिळेल, पण क्रेडिट कार्ड तुम्ही फक्त जर मिनिमम पैसे भरत राहिलात आणि त्याला कंटिन्यू जर करत राहिलं तर ती लोन तुमची लायबिलिटी कधी संपत नाही आणि त्या लोन लायबिलिटीवरती तुम्हाला साधारण 35 ते 40% वर्षाचा त्याला व्याज तुम्ही भरत आता. म्हणून तुम्ही कितीही पैसे भरून तुमच्याकडे पैसे राहत नाही. मग यावेळेस काय करायला पाहिजे, जर तुम्हाला गरज पडलीच तर तुम्ही SIP जर काही टाइमिंग साठी स्टॉप करता आली तर तुम्ही स्टॉप करा. माझं त्याबद्दल पण काही म्हणणं नाहीये. SIP स्टॉप करून तुम्ही ते पैसे डायरेक्टली तुमच्या लोन लायबिलिटीजला भरून त्या लोनची लायबिलिटी जर तुम्ही क्लिअर केली तर ऍटलिस्ट तुम्ही पीस म्हणजे समाधान रात्री झोपू शकता. कारण अशी कुठलीच इन्व्हेस्टमेंट किंवा कुठलाच ॲव्हेन्यूचा काही उपयोग नाहीये ज्या गोष्टींमध्ये तुम्ही स्ट्रेसमध्ये राहता आणि तुमची रात्रीची झोप, तुमची मेंटल हेल्थ तुम्ही डिस्टर्ब करून ती इन्व्हेस्टमेंट प्लॅन करताय. त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल ना तर तुम्हाला कोणाचा तरी सल्ला घ्यावा लागेल. कारण नुसतं जर तुम्ही EMI भरत राहिलात आणि तुम्ही फक्त
EMI पण भरताय आणि SIP पण करताय आणि जर तुम्ही एंड रिझल्ट पर्यंत तुम्ही पोहोचू शकत नसाल तर मग उपयोग नाही. याच्यात काय करायला लागेल तुम्हाला की तुमचे EMI जे आहेत हे कुठल्या प्रकारासाठी, कुठल्या प्रकारचे EMI आहेत, काय रेट ऑफ इंटरेस्ट आहेत, त्याचा मॅग्निट्यूड तुमच्या इफेक्टवरती म्हणजे त्याचा काय होतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे की त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट कसा आहे. तो रेट ऑफ इंटरेस्ट जर कमी झाला तर मग काय करता येईल, त्याचा दुसरा पर्याय काय आपल्याला फाइंड आउट करता येईल, या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला बघणं गरजेचं आहे. बरेच लोकांचा आहे ना भ्रम हा आहे की त्यांना आहे ना EMI भरत असतात, SIP चालू राहतात आणि त्यांना विचारलं ना की तुमचं आता सगळं व्यवस्थित चाललंय पण तुमच्याकडे पैसे का नाही आहेत किंवा हे EMI बंद का नाही करू शकत. लोकांना असं वाटतं नाही नाही सर, चालू आहे ना, सगळं व्यवस्थित चालू आहे ना, कशाला कुठल्या गोष्टींमध्ये डिस्टर्ब करायचं. मॅनेजेबल आहेत ना EMI. मित्रांनो, तुमची EMI मॅनेजेबल नसायला हवेत. तुमचे EMI तुम्हाला प्रॉपर ब्रीदेबल असायला हवेत की तुम्ही सहज आरामशीर अगदी निश्चिंतपणे समाधानी राहू शकता, झोपू शकता, विदाऊट स्ट्रेस राहू शकता. या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं जर चुकीच्या ठिकाणी EMI जात असतील तर ह्यानी होतं काय की तुमच्या फ्युचर गोल्सवरती तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायला लागतं. जे पैसे तुम्ही आज EMIच्या स्वरूपामध्ये भरताय ना, हेच पैसे जर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी, फ्युचर गोलसाठी वापरले तर तिथे तुम्हाला प्रॉपर अलाइनमेंट करून त्या गोलसाठी तुम्हाला ते ट्रॅक करता येतं. कारण लोकांना काय होतं, सगळे पैसे EMI आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सवयीप्रमाणे फक्त आपल्या प्रॉम्प्टनेसमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट्सकडे इग्नोर करतो, EMI प्रॉम्प्टली आपण ऑनर करतो आणि ऑनर केल्यामुळे आपल्याकडे एंड ऑफ द मंथ आपला आता पैसे राहत नाहीत. आपल्याला ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस आपण पटकीने लोन घेतो. आपल्याला प्री अप्रूव्ड ऑफर आलं की पटकीने आपण लोन घेतो. काही गोष्टी छोट्या मोठ्या जरी करायच्या असतील, घरामध्ये काही सुधारणा करायची असतील तरी आपण लगेच लोन घेतो. आणि इन्व्हेस्टमेंटच्या बद्दल असं होऊन जातं की आपण आहे ना इन्व्हेस्टमेंट्स बद्दल अजिबात वेळ घालवत नाही. त्याच्यामध्ये कसं होऊन जातं की आपल्याला कोणीतरी ते सजेस्ट केलेलं असतं, आपला कोणीतरी मित्र असतो, कलिग असतो, नातेवाईक असतो, तुमचा ऑफिसमधलं कोणीतरी असतं, कोणीतरी रिलेटिव्ह असतो, तो सांगतो आणि मग तुम्ही ते SIP इन्व्हेस्टमेंट करता आणि तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तोपर्यंत भरता आणि ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी तुम्ही ती बंद करता. त्याच्यामुळेच तुम्ही तुमच्या फायनान्शियल जे अचीव करायचं आहे, फायनान्शियल गोल्स, तिथे स्वतःच तुम्ही अडथळा बनून जाता. तुम्हाला खरंच जर निश्चिंत व्हायचं असेल आणि आयुष्यामध्ये समाधान ऍटलिस्ट फायनान्शियल बाबतीमध्ये जर हवा असेल तर तुम्हाला पहिले तर क्लॅरिटी हवी की तुमची जर EMI चालू आहे तर EMI कुठल्या पर्पजसाठी घेतले, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय, तो रेट ऑफ इंटरेस्ट तुमच्या खिशाला परवडतोय का, तो कमी करू शकता का. जर तुमची SIP चालू असेल तर ती SIP कुठल्या कारणासाठी आहे, त्यांनी तुम्ही काय साध्य करणार आहात आयुष्यात, ती SIP तुम्हाला पुढे जाऊन कुठलं तुमचा फायनान्शियल गोल मध्ये सपोर्ट करणार आहे. जर या गोष्टींमध्ये तुम्हाला क्लॅरिटी नसेल तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सला, तुमच्या SIPला या सगळ्या चालू ठेवूनही तुमचा काही त्या गोष्टींचा उपयोग होणार नाही, त्या पैशांचा तुम्हाला आयुष्यात वापर करता येणार नाही. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला टाळायचं असेल तर मी तुम्हाला आज इन्व्हाइट करतो माझ्या स्वतःच्या एक 1-to-1 डिस्कवरी मीटमध्ये. या डिस्कवरी मीट ऑफकोर्स हा पेड मीटिंग आहे. या डिस्कवरी मीटमध्ये मी तुमचे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स, एक्झिस्टिंग लायबिलिटीज, तुमचे सगळे इन्शुरन्स, या सगळ्या गोष्टींचं पूर्ण ऑडिट करतो आणि तुम्हाला मी ह्या संदर्भामध्ये गाईड करतो की तुमच्यासाठी योग्य काय, गरजेचं काय. कारण वन फिट फॉर ऑल हा प्रकार जर तुम्ही करत असलात तर वन फिट फॉर ऑल प्रमाणेच जो ओव्हरऑल जो सगळीकडे प्रॉब्लेम आहे हाच प्रॉब्लेममध्ये तुम्ही सुद्धा अडकत असाल. तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.